राष्ट्रवादी अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम आपल्यासोबत आहे. शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केलेलं कौतुक याचा तुम्ही कसा अर्थ काढता? नाही ते पवार साहेबांनी जे बोललं आहे ते सगळं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे लोकसभामध्ये जे मागे आपण होतो महायुती आणि त्या दृष्टिकोनातून विधानसभेमध्ये जे चित्र बदललं तर त्या दृष्टिकोनातून संघाचा फार मोठा प्रभाव या विधानसभेमध्ये पडलेला आहे तितकं नक्की आहे आणि त्यांनी जे अभिप्राय दिला ते बरोबर आहे. परंतु याचा दुसरा अर्थ असा काढला जातो की याला पार्श्वभूमी आहे. गेल्या काही दिवसात शरद पवार गट अजितदादा गटासोबत एनडीएत येण्याच्या तयारीत आहे अशी राजकीय चर्चा सुरू आहे. त्याचे ते हे प्रयत्न नाही ना असाही चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक? नाही वैयक्तिक म्हणजे असं काय मला वाटत नाही की ते त्यांनी जे अभिप्राय दिलेला संघाबद्दल, परंतु चर्चा सध्या सुरू आहे की असं म्हणजे माध्यमातून आपण ऐकत आहोत की अशा प्रकारचा चर्चा सुरू आहे म्हणून. परंतु मला व्यक्तिगत मला वाटत नाही सध्या तरी तशा प्रकारच्या परिस्थिती नाही. पुढे काय होईल मला सांगता येत नाही. तुम्ही तयार आहे का? तुमचा गट तयार आहे का? ते जर आले, त्यांचे खासदार आले, ते आले तर सोबत घ्यायला? नाही आता पवार साहेब आले, दोघे एकत्रित आले पाहिजे हा तरी माझं मत आहे. आणि कारण की घरं एकत्रित असणं हा महत्त्वाचं आहे. दोघे म्हणजे काका पुतणे एकत्रित आले तर मला वाटते चांगलंच होईल आणि या महाराष्ट्राकरता चांगलं होईल. आणि जे लोक आलेले आहेत विरोधामध्ये बसून काही काम होत नाहीत ते तितकं खरं आहे. म्हणजे जे काही आपल्याला काम ज्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे आपण न्याय देता येत नाही त्या लोकसभेचा आणि विधानसभेला, म्हणून ते आपल्याला इकडे आले तर मला वाटते की फार मोठं त्यांच्या क्षेत्रामध्ये काम होऊ शकेल, विकासाचं काम होऊ शकेल. दादांच्या नेतृत्वात काम होऊ शकेल. बरोबर आहे. त्यांच्या खासदारांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचंही कळतंय. काय माहिती आहे? नाही मला सध्या तरी मी आता कालच मी टी व्ही बघत होतो त्याच्यामध्ये असं आलेलं आहे. परंतु मला सध्या तरी मला असं काही वाटत नाही की आता असा प्रकारचा कुठेतरी चर्चा सुरू आहे. परंतु राजकारणामध्ये काय बोलता येत नाही. काही होऊ शकतं. काय होऊ शकतं. त्यांचे खासदार आले तर तुम्ही स्वीकारायला तयार आहे का? अजितदादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी गट स्वीकारायला तयार आहे त्या खासदारांना? नाही सगळे खासदार आमदार सगळे आले तर आम्ही त्यांना म्हणजे एकत्रित येणं हा गरजेचं आहे. काय आता एक दोन तिकडे राहून काय उपयोग नाही. सगळे 10चे 10 जे काही 8 खासदार आहेत 10 आमदार आहेत हे सगळे एकत्रित आले तर त्यांचासुद्धा त्या क्षेत्रामध्ये विकास होऊ शकेल असं स्वागत करायला हरकत नाही. कारण की आम्ही सगळे एकत्रित आले तर आणखीन चांगलं आहे. ताकद वाढेल साहेबांचा. भविष्यात असं होऊ शकतं? नाही राजकारणामध्ये काय होऊ शकते असं आहे. बापाविरुद्ध मुलगी उभा राहते, बापाविरुद्ध पुतणे उभा राहतो सख्खा. तर हे सगळं जेव्हा हे सगळं होऊ शकते तर काय होऊ शकते राजकारणामध्ये. दुसरं महत्त्वाचं, बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो पण अप्रत्यक्षपणे अजितदादा यांना टार्गेट केलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही ह्याच्यामध्ये दादांना टार्गेट करून काही उपयोग नाही जोपर्यंत वस्तुस्थिती समोर येत नाही. मुंडे साहेबांचा जे काय त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे का ते जे घडलं चुकीचं घडलं. ते सरपंचाला जे हत्या झालं ते चुकीचं झालं, परंतु अशा प्रकारचं होऊ नये. परंतु त्याच्यामध्ये जोपर्यंत त्यांचा सहभाग आहे अशा प्रकारचं सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना आपण त्यांचा बळी घेऊन काय उपयोग नाही. राजीनामा मागणं चुकीचं आहे राजीनामा मागणं. अजितदादांनाही टार्गेट करतायत काही लोक. नाही अजितदादांचा काय संबंध येते. दादांनी हेच सांगितलं की जोपर्यंत सिद्ध होत नाही त्यांचं नाव तिथे येत नाही म्हणजे ते सहभाग आहे तितकं तरी कनेक्शन काहीतरी असलं पाहिजे ना. आता फक्त ते त्यांचं एक जवळचा कार्यकर्ता त्यांनी असं प्रकारचं केलं असं प्रकारचं जे म्हणणं आणि त्याला जोडायचं म्हणजे ते काहीतरी चुकीचं आहे. तर ठीक आहे बघू आता 3 वेगवेगळ्या विभागातून चौकशी होत आहे. 3 कमिटीज आहेत. त्याच्यामधून काही ना काही जे काही निघेल त्याच्यामध्ये त्या निघाल्यानंतर मग कुठे ना कुठे कोण आरोपी आहे काय ते सगळं समोर येईल. विधानसभेत बऱ्यापैकी यश मिळालं. आता तुमच्यावर कुठली जबाबदारी आहे? काय काम करणार आहात तुम्ही? नाही काय नाही आता आपण आमदार आहोत. आमदार म्हणून आपल्याला जे काय करता येईल ते आम्ही करू. आणि थोडा आम्हाला मिनिस्टर राहून काही आपल्याला मर्यादा असायचा. आता आमदार राहून आपल्याला काही आपल्याला बोलता येते म्हणजे थोडं फ्रीली आम्हाला बोलता येईल आणि काम आम्हाला ज्या पद्धतीने करायला पाहिजे. मिनिस्टर आल्यानं थोडा मर्यादा ठेवून आपल्याला बोलायला लागते. आता आमदार असल्यानं तर थोडाफार आपल्याला फ्रीनेस असतो
काही आपला मुद्दे मांडता येतील विधानसभेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून. आणि ते आदिवासींचे प्रश्न मांडणार का तुम्ही, की आदिवासींचं नेतृत्व आहे तुम्ही? नाही, आदिवासींच्या नाही, पूर्ण राज्यामध्ये जे काय समाज आहे त्या समाजाकरता आपल्याला, आपण एकदा निवडून आलो की आदिवासी म्हणून नाही, माझ्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 53% राखी आपले असलं तरी जे 47% लोक आहेत ते सुद्धा आम्हाला मतदान करतात. तर त्यांचा सगळ्यांचा म्हणजे सगळे निवडून आलं की मग सत्ताधारी असो विरोधी असो त्या सगळ्यांचं काम करावं लागतं आपल्याला. प्रश्न, भाग्यश्री आत्राम तुमच्या कन्या तुमच्या विरोधात लढल्या, आता त्या त्याच पक्षात आहे, आता तुमचं बोलणं चालणं आहे, त्यांना तुम्ही ऑफर देणार आहे तुमच्या पक्षात येण्याची? नाही, मी काय ऑफर द्यायची आवश्यकता नाही. ती मुलगी आहे, ते मुलगी काय करायचं त्यांनी निर्णय घ्यायचा, त्यांना पुढे काय करायचं असेल त्यांनी निर्णय घ्यायचा. आपण निवडून आल्यानंतर आपल्याला काय, आपण सगळ्या समाजाकरता जे आपले मतदार आहेत त्यांच्याकरता काम करायचं आपल्याला. ते सुद्धा एक मतदार आहेत. संपर्क आहे तुमचा त्यांच्याशी? नाही, सध्या संपर्कात नाही आहेत, परंतु ज्यावेळी संपर्क होईल त्यावेळी बघू. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.